हॅलो गाईज, वेलकम बॅक टू क्रिएटिव्ह सॅम चॅनल. आज आम्ही तुम्हाला एक असा देखावा दाखवणार आहे पुण्यामधला, जो बघून तुमचं एकदम अंगावरती शहारे येणार आहेत. आणि हा एक जिवंत देखावा आहे, रक्तबीज राक्षसाचा वध. आणि तुम्हाला हा बघून खूपच आवडेल. तर चला बघूया, आपण पार्ट 1 स्टार्ट करू. सो ही सिरीज 6 पार्टमध्ये डिवायडेड आहे. तुम्ही 6ही पार्ट एका मागोमाग एक बघा. 75व्या वर्षात यशस्वी पदार्पण करत स्टेज पासून थोडं मागे यंदाच्या वर्षी मंडळ स्टेज पासून थोडं मागे सरका. जिवंत देखावा रक्तबीज राक्षसाचा वध. रंभ नावाच्या दैत्याच्या जळत्या चितेत त्याच्याच पत्नीने महिषीने उडी मारली आणि त्यातून प्रकट झाले महिषासूर आणि रक्तबीज. रक्तबीज हुशार, बलवान आणि शक्तिशाली होता. या त्रैलोक्यावर राज्य करण्याचा त्याचा मानस होता आणि म्हणूनच या त्रैलोक्यातील सर्व जीवजीवितांच्या लयाची देवता भगवान श्री शंकर यांची साधना तो अहोरात्र करत होता. तो त्या साधनेत इतका लीन झाला होता की त्याला कशाचंच भान उरलं नव्हतं. अखेर त्याच्या साधनेला बळ मिळालं. प्रत्यक्ष भगवान शंकर त्याच्या समोर प्रकट झाले. रक्तबीज, माझं चिंतन थांबव आता. काय हवंय तुला? का केलीस इतकी कठोर तपश्चर्या? हे भोलेनाथ, शक्ती, ताकद, साहस, वीरता सगळं आहे माझ्याकडे, पण मला त्रिलोकावर राज्य करायचं आहे. तुझ्या सामर्थ्याच्या जोरावर प्रयत्न करून बघ. शत्रू शक्तीनं अथवा युक्तीनं माझ्यावर मात करू शकेल. मला कोणी पराजित करू नये म्हणून मला अमर व्हायचंय. उत्पत्ती, स्थिती आणि लय हा प्रकृतीचा नियम आहे. मी तुला अमर होण्याचं वरदान नाही देऊ शकत.